डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सिद्धार्थ कॉलनी एकजुटीचा, चेंबूर का आमदार कैसा हो, चेंबूर का आमदार कैसा हो, तुकाराम काते जैसा हो, तुकाराम काते साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। जय भीम। आम्ही सर्व आज इथं आलेलो आहे। आज सिद्धार्थ कॉलनीतील घरधारक आहे। आज आम्ही या बाईट देण्या कारण आमचं एकच आहे की सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज योजना चालू आहे। आज 18 वर्षे रखडलेली योजना आज कुठे तर मार्गी लागत आहे। सिद्धार्थ कॉलनीतील SRA योजनेचे मान्यताप्राप्त विकासक रुपारेल बिल्डकॉम यांच्या माध्यमातून आज सिद्धार्थ कॉलनीचा विकास संपूर्ण आज रखडलेला विकास आमचा मार्गी लागत आहे। तर सिद्धार्थ कॉलनीतील काही घरधारक, आज घरधारक पण बोलता येणार नाही, त्यांच्या नावावर घरे नाही आहे, त्यांच्या नावावर लाईट बिलं नाही आहे। आज ती लोक येऊन सिद्धार्थ कॉलनीच्या घरधारकांमध्ये एक संभ्रमण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही आज त्यांना एकच सांगू इच्छितो की सिद्धार्थ कॉलनीच्या डेव्हलपमेंटसाठी आज चेंबूरचे युगपुरुष, कार्यसम्राट, आमदार, विकासाच्या ध्येयासाठी लढणारे आपले चेंबूरचे आमदार तुकाराम काते साहेब यांनी शगुन हॉलमध्ये एवढी चांगली चेंबूरच्या विकासासाठी घरधारकांसाठी ती मीटिंग लावलेली आहे। तर आमदार साहेब चेंबूरच्या मीटिंग लावलेली होती, त्यावेळेला तिथे SRAचे अधिकारी आले होते। तर त्या SRAच्या अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन विचारा ना। आमदार साहेबांना तुम्ही जाऊन विचारता आणि आमदार साहेबांचा तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता, याच्या मागे तुमचा हेतू काय आहे ते तरी तुमच्या लोकांसमोर किंवा चेंबूरच्या जनतेसमोर, चेंबूरच्या कार्यकर्ते, चेंबूरचे सामान्य जनतेसमोर तुमचं नक्की काय आहे ते येऊ द्या ना। सिद्धार्थ कॉलनीचा विकास हे रुपारेलच करणारे आणि चेंबूरचे कार्यसम्राट आमदार, युगपुरुष आमदार यांनी एकच आम्हाला आज आश्वासन दिले आहे की सिद्धार्थ कॉलनीचा जो थकीत जो लाईट बिल आहे त्या विषयावर मी तुमची येणाऱ्या थोड्या दिवसात कालावधीत मी उपमुख्यमंत्री व ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, पवार वहिनी ह्या लोकांना मी करून सिद्धार्थ कॉलनीचा लाईट बिलाचा विषय, अदानीचे जे काय अधिकारी आहे, प्रमुख आहेत त्यांच्यासोबत आणि विकासासोबत आज मी थोड्या दिवसात येणारा तुमचा मार्ग मी पुढे लावण्याचा प्रयत्न करणार। हे आम्हाला काते साहेबांनी, आमदार साहेबांनी हे आम्हाला दिलेलं आहे। तर आज आम्ही सर्व जे काय ते आमदार साहेबांसारखा ह्या चेंबूरचा आमदार आजपर्यंत कधी झाला नाही आहे आणि काते साहेबांचा एकच दास आहे की सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा झाला पाहिजे, माझ्या कारकिर्दीमध्ये झाला पाहिजे। काते साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, हेच मी माझं बोलतो आणि इथे थांबतो। जय भीम। 27 मेला शगुन हॉलमध्ये चेंबूरचे आमदार त्यांना विकास पुरुषच बोललं पाहिजे, कारण चेंबूरमध्ये जवळजवळ 70% झोपड्या असताना त्यांनी पहिल्या अधिवेशनापासून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्यांचा ध्यास आहे का चेंबूरला झोपडपट्टी मुक्त करायचं आहे। त्याच अनुषंगाने 27 तारखेला शगुन हॉलमध्ये समस्या निवारण शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी SRAचे सर्व प्रमुख अधिकारी पाचारण केले होते का ताबडतोब लोकांच्या समस्याचं निवारण झालं पाहिजे। त्या एक चांगल्या हेतूने त्यांनी ते शिबिर आयोजन केलं होतं। काही तरुण म्हणजे त्यांचा SRAचा किंवा आता मगाशी सांगितलं बाईटमध्ये मंजितबाईंनी का त्यांच्या नावावर ना घर आहे ना त्यांच्या नावावर लाईट मीटर आहे। SRAचं जे असतं का ज्याच्या नावावर घर असतं तो त्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो आणि हे बंधन असताना देखील काही तरुण वर्ग तिथं जाऊन त्यांनी जो आमदाराचा विषय नाही, जे विषय न्यायालयामध्ये काय झालेले आहेत, आमदाराचा रोल नसताना त्यांना तिथं ते प्रश्न विचारण्यात आले आणि आमदारांनी त्यांना थोडंसं झिडकारलं। त्याच रागाच्या हेतूने सिद्धार्थ कॉलनीमध्ये काही तरुण एक व्हिडिओ बनवतात, लोकांमध्ये जाऊन त्याच्याबद्दल थोडंसं खुलासा करायचा प्रयत्न करतात। माझं त्या तरुणांना देखील सांगणं आहे, सिद्धार्थ कॉलनीच्या सगळ्या समस्यावरती तुम्ही जे बोलता, लाईट बिल असन, पाण्याचा प्रश्न असन, फुटलेले नळं असन, गटारा असन, सगळ्यांवरती एकच उपाय आहे, तो सिद्धार्थ कॉलनीचा विकास होणं, डेव्हलपमेंट होणं। आणि आपल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये रुपारेल बिल्डकॉनच्या माध्यमातून
आज आपल्याकडे LY पासून तर सगळ्या परवानगी आपल्याकडे आलेल्या आहेत. आपल्याकडे PTC देखील उपलब्ध झालेले आहे. लोकांचे घरं देखील तुटलेले आहे. माझं त्यात भरकटलेल्या तरुणांना माझं एवढंच सांगणं आहे का कोणाच्या चुकीच्या पावलावरती पाऊल टाकून तुम्ही त्याचं अनुकरण करू नका. कारण सिद्धार्थ कॉलनीचा विकास होणं खूप काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आमदार साहेब देखील अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला मदत करतात. कारण आपला जो ज्वलंत विषय आहे गेले 2006 पासून जो लाईटीचा आहे आणि त्या लाईटीच्या विषयाचा ॲडव्हान्टेज घेऊन तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळायचा प्रयत्न करतात. तुम्हाला सांगायचं कारण असं आहे कारण लाईटीचा विषय हा संपुष्टात आलेला आहे. 12 जून 2025ला नगरविकास खात्याच्या अंतर्गत सह्याद्री गेस्ट हाऊसवरती अध्यक्ष डेप्युटी CM शिंदे साहेबांच्या अध्यक्षेखाली ती मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी याचे अदानीचे अधिकारी, SRAचे अधिकारी आणि तत्सम सर्व अधिकारी, आमदार खासदार तुकाराम काते, राहुल शेवाळे, विकासक अमितभाई रुपारेल, लोकेशभाई खंडेलवाल आणि आम्ही सर्व जे विकासकाच्या बरोबर आहोत, विकास झाला पाहिजे असे सर्व आमचे समर्थक आम्ही सर्व त्या बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे CM साहेबांनी, डेप्युटी CM साहेबांनी सांगितलं का 12 कोटी रुपये विकासकांनी भरलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांनी देखील ते ॲक्सेप्ट केलं आणि 12 कोटी भरल्याच्या नंतर आज कुठल्याही प्रकारचं ऑडिट न करता 100 कोटीपेक्षा जास्त बिल झालेलं आहे. तर ही SRA आहे, ही स्लम एरिया आहे, ही झोपडपट्टी आहे. या ठिकाणी पंखा, ट्यूबलाईट आणि एखादं छोटेसे उपकरणं असतात, AC वगैरे लावत नाही. त्या लोकांनी आरोप केला होता की सगळे लोक AC वापरतात. पण CM साहेबांनी त्यांचं ते खंडन करून या सगळ्या गोष्टीचं ऑडिट करा आणि एवढा भरमसाठ बिल येऊच शकत नाही त्याच्यावरती त्यांनी त्यांचं आदेश दिला आणि विकासक आणि अदानीचे अधिकारी यांनी एकत्र बसून याच्यावरती तोडगा काढायचा होता आणि जी वन टाईम सेटलमेंट करून त्याचं सगळं बिल पेड करायचं होतं. अशा प्रकारे त्यांनी आदेश दिलेले. पण अदानीच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं आपल्या विकासकांना पुन्हा वापस काही त्याच्याबद्दल विचारणा केली नाही. कारण त्यांचं जे आहे जवळजवळ 10 ते 15 वर्षे त्यांनी बिलच पाठवलं नव्हतं. सगळं अंदाजे बिल ते आकारत होते आणि चुकी त्यांची आहे. 56(1) कायदा वेगळा सांगतोय, 56(2) कायदा वेगळा सांगतोय, इलेक्ट्रिसिटी 2003 आणि त्या अनुषंगाने सगळी अधिकाऱ्यांची चुकी असल्यामुळं ते बघायची भूमिका घेतात. लोक विरोधामध्ये बोलतात, त्यांना वाटतं विकासक बिल भरणारच आहे, त्याच्याबद्दल नो डाऊट. पण जो लोकांनी वापरला आहे तेवढा बिल भरणार आहे आणि 19पर्यंतचा अगोदरचा बिल भरणार आहे. 19ला आमच्या सिद्धार्थ कॉलनीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अदानीच्या कार्यालयाला टाळं लावलं होतं कारण आम्हाला करंट बिल चालू करा याच्यासाठी आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस झालं. तर 2-3 दिवशी आम्हाला करंट बिल चालू केले. त्याच्यानंतर कोविड काळ आला, पुन्हा वापस जैसे ती परिस्थिती झाली. पण सिद्धार्थ कॉलनीचा लाईट बिल विकासक भरणार आहे तसं त्यांनी हमीपत्र दिलं आहे आणि कोणी कुठल्याही प्रकारची चिंता करू नये. विकासक जसं त्यांना काम त्यांचं पुढं जाईल तसं सगळ्या गोष्टीवरती, सगळ्या प्रश्नांवरती ते लोक सकारात्मक विचार करणार आहेत आणि सगळ्या सिद्धार्थ कॉलनीचा प्रॉब्लेम हा प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच तो संपणार आहे. अन्यथा जसं विकास विरोधी संधी साधू लोक जे वावटळ उठवतात त्याच प्रकारे तरुणांनी त्या वावटळामध्ये भरकटू नये अशीच मी विनंती करेन आणि इथं थांबतो. डॉक्टर यांना कोटी कोटी प्रणाम करून सिद्धार्थ कॉलनीचा विकास आज गेल्या 20 वर्षापासून बंद आहे. परंतु जे रुपारेल बिल्डर जसे आमच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये एंट्री झाली त्याप्रमाणे सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज 700 लोकांना भाडं आणि घर तोडलेले आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये आणि त्यांचं भाडं चालू आहे. प्रश्न एवढाच राहिला आहे की एकनाथ शिंदे साहेब, राहुल शेवाळे साहेब आणि तुकाराम काते साहेबांनी सह्याद्रीला एक मिटिंग लावली होती. त्या मिटिंगमध्ये स्पष्ट झालं, विरोधक पण बोलवलेले होते सह्याद्रीवरती. विरोधकांना शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्या बिल्डरनी 12 कोटी रुपये बिल भरला आहे, तुम्ही घरं का तोडत नाही.
घरं तोडले तर तुमचा प्रश्न मिटणार आहे साहेबांनो, असं एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट विरोधकांना सांगितलं. तुमचा जर विकास करायचा असेल तर तुम्ही घरं तोडा. लाईट बिलाचा प्रश्न आहे तो तुमचा लाईट बिलाचा प्रश्न बिल्डर बघून घेईल. त्यामागं आम्ही तुमच्या पाठीमागं आहे. तुकाराम काते साहेब आहेत, राहुल शेवाळे साहेब आहेत, मराठेबाई आहेत, आमच्या नगरसेविका, तसेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. अशा अनेक जण आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. आणि सिद्धार्थ कॉलनीतल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे की सिद्धार्थ कॉलनीमध्ये आम्ही जे आत्ता तुमच्या समोर आहेत असे 700 लोकांनी सिद्धार्थ कॉलनीतले घरं तोडलेले आहेत आणि त्यांना कंटिन्यू 5 वर्षाचं भाडं चालू आहे. IOD-CC सगळ्या परवानग्या आलेल्या आहेत सिद्धार्थ कॉलनीमध्ये. मग अशा वेळी सिद्धार्थ कॉलनीत लाईट बिलाच्या प्रश्नावरतीच का प्रश्न निर्माण करतात? कारण त्यांना घरच तोडायचं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की या मुंबईमध्ये राहताना आपला विकास करा, आपली झोपडपट्टीची बिल्डिंग बांधा, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. परंतु सिद्धार्थ कॉलनीतले काही विरोधक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा बिल्डर लावा, यांचा बिल्डर लावा, अशी त्यांचं म्हणणं आहे. आणि पैशाच्या पाठीमागे ते जास्त बिल्डरला वावटळ उठवतात आणि कोर्टामध्ये जातात. परंतु मला त्यांना आव्हान आहे की सिद्धार्थ कॉलनीतल्या लोकांना, आम्ही सगळ्यांनी घरं तोडलेली आहेत, त्या लोकांना एकही बिल येत नाही. जर माझं स्वतःचं घर तोडल्याच्या नंतर लाईट बिल येतच नसेल तर मग त्याचा पर्याय काय? परंतु ही लोक घरं तोडत नाही, लाईट बिलाच्या प्रश्नावरती गजरोळ माजवतात सिद्धार्थ कॉलनीमध्ये. मला त्यांना एकच विनंती आहे की आपलं घर तोडा. लाईट बिलाचा प्रश्न लोकेशभाई खंडेलवाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राहुल शेवाळे साहेब, मराठेबाई, तुकाराम काते साहेब, ज्यांनी 20 वर्षामध्ये असं कधीच चेंबूरमध्ये कुठल्याही आमदारांनी सिद्धार्थ कॉलनीचा विकास किंवा चेंबूरच्या झोपडपट्टीच्या विकासासाठी मिटिंग लावली नव्हती. असे तुकाराम साहेबांचा आम्ही खरं मनापासून धन्यवाद देतो. 20 वर्षांनी गरिबांच्या प्रश्नासाठी तुकाराम कातेंनी कलेक्टर बोलवले, SREची टीम बोलवली, सगळी टीम बोलवली आणि त्यांचे प्रश्न मांडले, लोकांना चाव्या दिल्या. सिद्धार्थ कॉलनीच्या विकासासंदर्भात ते म्हणले की तुमचे CM पर्यंत मिटिंग लाव, उपमुख्यमंत्र्याबरोबर लाव, अदानीशी लाव. लाईट बिलाचा प्रश्न नाही बंधूंनो, आम्ही सगळ्यांनी घरं तोडलेले आहेत, आम्हाला एकही रुपये लाईट बिल येत नाही. जी लोक विकास करायचा नाही त्यांना तो लाईट बिल येणारच, त्यांनी घरं तोडली तर लाईट बिल येणारच नाही, असं आमचं म्हणणं आहे. सगळ्यांचं, बिल्डरचं म्हणणं आहे, शासनाचं म्हणणं आहे. त्यांना विनंती आहे की आपलं घर लवकरात लवकर तोडा. तुमचा लाईट बिलाचा प्रश्न आम्ही सोडवला जाईल, बिल्डर सोडवल आणि तुकाराम काते सोडवतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राहुल शेवाळे साहेब, मराठे साहेब आणि ही जनता आहेत, ही जी समोर तुमच्या जनता आहेत, ही लाईट बिलाचा प्रश्न सोडवतील. लवकरात लवकर आपलं घर तोडा आणि बिल्डिंग बांधायला सुरुवात करू द्या रुपारेली, हीच विनंती. एवढं बोलून जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जी बाईट केस पिकणार देत होता ना, त्यांनी किती विकास केलाय ना, त्यांनी सिद्धार्थ कॉलनीत लोकांना सांगायचं. बरोबर. आजच्या या सगळ्या आयोजनाच्या मध्ये मला असं म्हणायचं आहे की सिद्धार्थ कॉलनीमध्ये आम्ही अनेक वर्षापासून राहणारे अनेक लोक आहेत की ते खूप वर्षापासून राहतात आणि त्यांचा विकास हा काही जणांच्यामुळे, त्यांच्या स्वार्थामुळे हे लोक रोखत आहेत. आणि आता या विभागाचे आमदार, या विभागाचे खासदार, नगरसेविका आशाताई मराठे, तुकाराम काते साहेब, राहुल शेवाळे साहेब आणि SREचे अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वगैरे सगळेजण मिळून सिद्धार्थ कॉलनीचा विकास व्हायला हवा यासाठी सगळ्यांचं मत आहे. आणि ते मत सिद्धार्थ कॉलनीच्या सगळ्या रहिवाशांसाठी आहे. लाईट बिलाचा मुद्दा कळीचा मुद्दा आहे की लाईट बिल ह्याच लोकांनी भरलं नाही आणि तो मुद्दा पुढे घेतात. आम्ही घरं तोडून आलोत, आमची स्वतःची, आम्ही इकडे सगळेजण जवळजवळ 700-800 लोकांनी घरं तोडले. आम्हाला लाईट बिल येणार नाही, आम्ही नवीन घरात राहायला गेल्यावर आमचा नवीन मीटर बसेल. आणि हेच या लोकांच्या लक्षात येत नाही, कारण त्यांना या सिद्धार्थ कॉलनीमधील झोपडपट्टीचा, जी झोपडपट्टी नामांकित आहे, अनेक चळवळींची पुरस्कर्ती आहे, परंतु हे संधीसाधी आणि स्वार्थी लोक या सिद्धार्थ कॉलनीचा विकास होऊ नये, कायम झोपडपट्टी राहावी आणि त्यांचा पोट भरण्याचा उद्योग कायम राहावा, हा त्यांचा हेतू सक्सेस करण्यासाठी लोकांना आणि समाजातील सिद्धार्थ कॉलनीतल्या रहिवाशांना घरे तोडू देत नाही. लाईटचा मुद्दाम पुढे केला जातो. जर तुम्ही अगोदर लाईट बिल भरा, अगोदरच बिल्डरने 12 कोटी रुपये भरलेले असताना सुद्धा सांगतात की तुम्ही लाईट बिल भरा. तर माझी सर्व सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशांना आणि या संधी साधू लोकांना सुद्धा सांगणं आहे की सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा तुमचा नाही का? त्यात तुमच्या नावावर नसेल घर, पण तुमच्या नातेवाईकाचं असेल, तुमच्या आई वडिलांचं नसेल, ते घर सुद्धा बांधून मिळणार आहे. आणि काही रुपया न खर्च करता सगळ्या सुखसोयी, सगळ्या उपलब्धता, सगळं आपल्याला रुपारेल
आणि लोकेश खंडेलवाल आणि अमित रुपारेल साहेब हे जे आमचे बिल्डर आहेत त्या सगळ्या सुविधा देणार आहेत. या आणि आमचं हमी पत्र बघा, तपासा, प्रश्न विचारा, बाकीचे धंदे सोडा. आता बस झालं, खूप खाऊन झालं. म्हणून येऊन बिल्डरला भेटा आणि संपूर्ण माहिती घ्या आणि मग पुढचं सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा लवकर लागू होणार आहे. तुम्ही कितीही काही केलं तरी सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा होणारच आहे. कारण सगळे लोक, आमदार साहेब, खासदार साहेब, नगरसेवक, मुख्यमंत्री सगळे ह्या विकासाच्या बाजूने आहेत. म्हणून आमचे बिल्डर रुपारेल आणि खंडेलवाल साहेब हे या सिद्धार्थ कॉलनीचा विकास करून सर्व लोकांना स्वतंत्र घरे आणि सुविधापूर्वक देणार आहेत. हे पक्क ठरलेलं आहे. तुम्ही कितीही काही करा, विजय हा आमचा रुपारेल बिल्डरचाच असणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सिद्धार्थ कॉलनीतील लोकांना काही प्रश्न विचारू इच्छितो. आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये जे लोक विरोध करतायत, ज्या विकासकांनी रुपारेलने सर्व प्रकारच्या परवानग्या आणल्या असताना जी मंडळ विरोध करतायत त्या मंडळीने रुपारेल विकासकाबरोबर बैठक घेतली का? त्यांची कुठल्या तऱ्हेची चर्चा केली का? आणि जर केली असेल ती लोकांसमोर करावी आणि लोकांसमोर मांडावी. असे काही न करता सिद्धार्थ कॉलनीच्या घरधारकांमध्ये चुकीची बातमी हे लोक पसरवत आहेत. मी अजूनही सर्व विरोधकांना विनंती करतोय, तुम्ही वेगळा विरोध करण्यापेक्षा एकत्र या आणि विरोधक जे आपले विकासक आहेत त्यांच्यावर बैठक घ्या आणि मग लोकांना सांगा. कुठल्याही तऱ्हेची विकासकाबरोबर चर्चा न करता ही जी मंडळी काय माहीत नाही काय कारण यांचं आहे हे करते, याचा सिद्धार्थ कॉलनीच्या जनतेने अवश्य विचार केला पाहिजे. यांना जाब विचारला पाहिजे. अरे बाबा, हे भडव्या, तू या आमच्या विकासावर बोललास का? रुपारेल बैठक घेतलीस का? नसेल मग तुला कुठला अधिकार आहे हे चूक आणि ते चूक बोलण्याचा? तर मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो.